पंतप्रधान मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींनी नुकतंच मुंबई मेट्रोच्या नवीन मार्गिकेचं उद्घाटन केलं. आरे ते कफ परेड अशी एकूण 33.5 किलोमीटर लांबीची ही मेट्रो मार्गिका आता तब्बल 27 स्थानकांना जोडते. या मार्गिकेचं काम 3 टप्प्यात झालंय, ज्यामुळे मुंबईच्या अनेक महत्वाच्या भागांना आता कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. आपल्या सरकारनं याआधीच या मार्गावरील 2 भूमिगत मेट्रो लाईन सुरू केल्या आहेत. आता हा तिसरा आणि शेवटचा टप्पाही सुरू करण्यात आलाय. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी हा 13 किलोमीटरचा मार्ग सुरू करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा 10 किलोमीटरचा मार्ग उघडला गेला आणि आता तिसऱ्या टप्प्यात आचार्य अत्रे चौक ते कफ परेड असा 11 किलोमीटरचा मार्ग मुंबईकरांसाठी खुला झालाय. त्यामुळे आता आरे ते कफ परेड हे जवळपास 3 तासाचं अंतर अगदी काही मिनिटात पूर्ण होणार आहे. वास्तविक मुंबई मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत केव्हाच दाखल झाली असती, पण मवियाच्या स्थगिती सरकारनं सर्व विकास प्रकल्प बंद पाडले आणि मग परवानग्या, न्यायालयीन प्रक्रिया या सर्वांची मोठी गुंतागुंत झाली. आपल्या देवाभाऊंचं सरकार पुन्हा सत्तेत येताच त्यांनी तातडीनं ही गुंतागुंत सोडवली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळेच मुंबईतील मेट्रोचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारतंय. कारण देवाभाऊ चांगलंच जाणतात की मुंबई मेट्रो हा केवळ एक वाहतूक प्रकल्प नाही, तर मुंबईच्या विकासाचा एक महत्वाचा टप्पा आहे. मेट्रोच्या वाढत्या जाळ्याबरोबरच आता शहरातील वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि प्रवासाचा ताण कमी होतोय. मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुखकर, सुरक्षित आणि जलद होतोय.